शकता की गरम गरम आहे पुरणपोळी आणि दूध कढी आणि आमटी ना सोनू. तर ईस्टरमुळे हेमाताईने म्हणजे सोनूच्या मम्मीने ईस्टरमुळं पुरणपोळी दूध कढी आणि आमटी असं जेवण बनवलेलं आहे. तर आता पोटात जागा नाही आहे. आता जस्ट मी आईस्क्रीम खाल्ली होती, पण आता सोनूने मला जेवण आणून दिलं त्यामुळे मी जेवणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता की माझा ड्रेस, तर हा ड्रेस घातला होता मी ईस्टरला. तर रात्रभर झोपलेली नाही आहे, थोडीशीच झोप लागली होती. तर लेकरं दोन्ही झोपेत होते, दोघी लेकरं चर्चमध्ये झोपून गेले होते कारण खूप सकाळचं अर्ली मॉर्निंग चर्च होतं. तर चर्च खूप छान झालं, खूप शांती वाटली आणि ईस्टर आहे त्यामुळे एकदम ख्रिसमससारखं वातावरण आहे. आणि तुम्ही पाहू शकता की आता मी गरम गरम पुरणपोळी दूध कढी आणि आमटी हे करणार आहे. येता येताच मी हॉटेलच्या तिकडून निवाला ॲपल घेतले आणि केळी घेऊन आले. तर तिला थोडी खाऊ घातली, थोडी खाल्ली, थोडी खाल्ली नाही तिने. हो बेटा आहे. तर निवा गेलेली आहे मागच्या साईडला आणि मला आता टाईम भेटलेला आहे की मी शांततेत जेवण करू. नाही तर बेटा तू जेवण करणार आहे सोनू? हां करून घे ना, ये ना मी तुला खाऊ घालते. तर इतकी भूक नाही आहे मला, थोडीशीच भूक आहे. पण चल रे पुढं. निवा निवा दीदी आयुष काय करते का आयुष? पाहिजे आईला दे, ठेवून दे, ठेवून दे. निवा कुठं आली ग बाई, तू कुठं आली? ठेवून दे बेटा त्याच्यातच. काय म्हणते निवा दीदी? फुगा खेळते निवा दीदी आयुष आयुष. कसं पकडलंय बघ की तिने फुगा सोनू. झालं मम्मी? चल चल रे, चल आतमध्ये काढ. इकडे दे मी तो घालत तोपर्यंत नको असू दे त्याच्यात ठेवतो. या ती बघ ना कसं फुगा पकडले. तू कुठं बसतो? दादाजवळ बस, माझ्याजवळ बसायचंय. या तू उतर ग सोनू, त्याला पहिला बसू दे. या मांडी घालू नको, पाय खाली घे, जागा नाही. पहिल्यांदा फुगा खेळते. काय सांगायचं? तर हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे सोलापूरचा डे 9 ना बेबी. तर मी चर्चला जाऊन आलेली आहे नुकतीच फ्रेंड. तर सांगायचं काय, सोलापूरचं फर्स्ट चर्च 6:30 वाजता ईस्टरच्या दिवशी चालू होतं. इथेच ठेव. 6:30 वाजता चालू होतं. तर आम्ही 4 वाजल्याचे जागीच होते. तर माझी बात नित्याची तयारी, निवाची तयारी तर सोनूने करून दिली. पण करेक्ट 7 वाजता फ्रेंड्स आम्ही चर्चमध्ये टच होतो. हां, जळगावच्या चर्चला 9:30 वाजता असतं, तरी पण आम्हाला जात 10 10:30 होता. पण आम्हाला जागा मिळत नाही फर्स्ट चर्चमध्ये कारण मंडळी भरपूर आहे, त्यामुळं आम्हाला लवकर जावं लागलं. 7 वाजता टच होते चर्चमध्ये. पण मम्मीचा काल बड्डे होता त्यामुळं रात्रभर फ्रेंड्स आम्हाला म्हणजे व्यवस्थित मला झोपच नाही लागली. हॉटेलवरून जेवण खावण करून येतेतच घरी रात्री 11 11:30 झाले, झोपतच 1-1:30 वाजला. आणि मधीच बाहेर कुत्र्यांचे भांडणं चालू झाले. तर
कोण कोणाला पकडलं काय माहीत. त्याच्यासाठी मम्मी आम्ही सगळेजण उठलो तर तिथं पण 4-4:30पर्यंत जागे. फक्त 5 ते 6 1 तास झोपले. लवकर उठले फ्रेंड्स आणि पटापटा आवरलं आणि निघालो. तर तुम्हाला काय सांगू, चर्चमध्ये इतकी शांतता होती की फ्रेंड्स मला चर्चमध्ये डुलकी येत होती डायरेक्ट. पण निवासुद्धा झोपली होती कारण तिला झोपेतनंच उठून तयार करून घेऊन गेलो होतो. नित्य पण अर्ध्या झोपेत होता. नित्य तू काय म्हणत होता की मी मामाकडे राहतो म्हणत होता ना तो. पण मामा म्हटला की नाही तुम्ही नितूला पण घेऊन जा असं बोलले ना मामा. मग मामाला हॉटेलवर जायचं होतं ना. तर मग आम्ही चर्च 10:30ला सुटलं फ्रेंड्स. 7 ते 10:30 वाजले. तिथून आम्ही ऑटो केलो आणि ऑटोनी हॉटेलला गेलो. हॉटेलमध्ये आम्ही पुरी भाजी आणि इडली सांबार चहा असं काहीतरी पिऊन आलो. रिक्षामध्ये बसला होता आणि मी डायरेक्ट झोपत होता. हे जे इतके घाणेरडी सवय आहे ना फ्रेंड्स की गाडीवर बसला, कारमध्ये बसला किंवा रिक्षात बसला तर डायरेक्ट डुलकी घेतो. त्यामुळे त्याला बाजूच्या साईडला ठेवायला मला आवडत नाही. आम्ही मधोमध ठेवतो. आज पण साईडला बसला होता, डुलकी घेत होता, पण सोनू दीदी होती म्हणून काय वाटलं नाही. मी डायरेक्ट पडला असता आणि सोनू दीदी काय केली डायरेक्ट कॅचर पकडून टाकली. हां आणि रोहित शर्मा तसं पकड तो विराट कोहली तसं बॅटिंग करतो ना तसं पकडली मला. आणि तुम्ही पाहू शकता की मी चर्चला गेली होती आणि चर्चची माझी ड्रेसिंग मी अजून कपडे बदललेले नाही आहेत. बट मी थोडीशी झोपली होती, पडली होती, मग आता उठलेली आहे. आणि आज दिवसभर काहीच काम केलेलं नाही आहे. नुसतं सकाळी बाथ घेऊन चर्चला गेलेलं आहे, जेवण खावण करून येऊन बसलेली आहे. बस अजून खूप कंटाळा आलेला आहे. आज काही करायची इच्छा होत नाही आहे. निवा बाजूला गेलेली आहे हेमाताईकडं कारण तिथं आहे पुरणपोळीचं जेवण. तर बघते ती पुरणपोळी खाते का. तिला येताना मी केळी आणले, तिला येताना सफरचंद आणले अजून. तर आता नीतू दुकानात गेला होता, त्यांनी माझ्यासाठी आईस्क्रीम आणली. थँक्यू नीतू दादा. हां तर तुम्ही सगळे कसे आहात, आपली आपली काळजी घ्या. आणि मी खूप म्हणजे आज खूप थकलेली आहे. आणि मी थकले म्हणून नित्य माझं पोट थंड करायला आईस्क्रीम आणलंय. तर काय नाही, आज दुपारपासून झोपून घेईन थोडीशी. आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी ईस्टर. तर परमेश्वराने आपल्यासाठी वधस्तंभावर जीव दिला. फक्त ज्यूस दिला नाही तर त्यांनी आपल्यासाठी फटके खाल्ले आपल्याला आरोग्य देण्यासाठी. काय केलं पण परमेश्वर मेलेल्यातून आज पुन्हा जिवंत झाले आणि आमच्या पप्पासारखं म्हणायचे प्रभू तुला हे आहे. आम्ही फोन करायचो तर आमचे पप्पा म्हणायचे प्रभू तुला आहे. आम्ही म्हणायचं खरोखर तुला आहे. तर पप्पांची ईस्टरला भरपूर आठवण येते. आणि काय नाही, एन्जॉय करत आहोत, खात आहोत, पित आहोत, झोपत आहोत, बाकी काही नाही.